उपस्थित मान्यवरांनो नमस्कार. आणि क्लॅरिक्सिस प्रकाशन हे नेहमी अग्रेसर आहे नवीन विचारांना समाजात आणण्याकरता. आणि बेसिकली ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहूड, पर्सनहूड या शब्दाचा जर आपल्याला पर्यायी शब्द मराठी शब्द शोधायचा असेल तर माझे मित्र डॉक्टर अनिल गोरे ज्यांना मंगेश पाडगावकर पुरस्कार मिळाला होता त्यांना मी विचारलं होतं एकदा, तर ते म्हणाले होते की पर्सनहूड ह्या शब्दाचा सर्वात अप्रूप अर्थ म्हणजे व्यक्तिभाव. तर व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभाव ह्याच्यामध्ये अंतर काय आहे हे तुम्हाला फादर पॅट्रिक डिसोजा यांच्या पुस्तकामधनं तुम्हाला याचा साक्षात्कार होईल नक्कीच. आणि त्यांनी या पुस्तकाचं शीर्षक फक्त पर्सनहूड असं लिहिलेलं नाही आहे, तर ह्युमन पर्सनहूड म्हणजे मानवी व्यक्तिभाव. तर या सायकॉलॉजीमध्ये संशोधक मंडळी जी आहेत त्यांच्यामध्ये एक चुरस चालू आहे की व्यक्ती असणं हे महत्त्वाचं आहे का मानव असणं हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की काही जे मानव आहेत त्यांनी आपलं व्यक्तित्व हरवलेलं आहे. उदाहरणार्थ जी माणसं व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये आहेत, कोमामध्ये आहेत, ज्या माणसांना अजूनही म्हणजे अगदी लहान मुलं अर्भक अवस्थेत असलेली ज्यांना अजूनही एक व्यक्तित्व त्यांचं निर्माण झालेलं नाही आहे, तर ही माणसंसुद्धा त्यांच्याकडे सुद्धा मानवी हक्क आहेत. म्हणून एक स्कूल ऑफ थॉट असं म्हणतं की मानवी असणं हे जास्त महत्त्वाचं आहे, व्यक्तित्व असणं हे दुय्यम आहे. पण फादर पॅट्रिक यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला सांगून दिलेलं आहे की मानवी व्यक्तिभाव ह्या दोन्ही गोष्टी, हे दोन्ही घटक जे आहेत हे आपल्या आयडेंटिटीसाठी किती उपयुक्त आहेत आणि किती अपुरूप आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक मापदंडसुद्धा त्यांनी त्यांच्या प्रबंधाद्वारे त्यांनी समाजापुढे मांडलेला आहे. आणि तो मापदंड म्हणजे ह्युमन पर्सनहूड कोशंट. आता आपल्या सर्वांना इंटेलिजन्स कोशंट माहिती आहे, आपल्या सर्वांना स्पिरिच्युअल कोशंट माहिती आहे, आपल्या सर्वांना एक्झिस्टेन्शियल कोशंट माहिती आहे. पण ह्युमन पर्सनहूड कोशंट म्हणजे काय आहे आणि तो कसा मापता येईल याचा साक्षात्कारसुद्धा आपल्याला फादर पॅट्रिक यांच्या पुस्तकातनं मिळतो. त्यामुळे आणि प्रत्येक माणसाला पुस्तक हाताळणं हे आवडत असलं तरीसुद्धा आपल्या मोबाईल फोनमध्ये आपण जवळजवळ 3000 ते 5000 ई-बुक स्टोअर करू शकतो आणि कुठेही नेऊन आपण वाचू शकतो. म्हणून आपण याचं एक ई-बुक संस्करणसुद्धा केलेलं आहे आणि एक ऑडिओ बुक म्हणजे ज्या लोकांना वाचायला सुद्धा कंटाळा येत असेल त्या लोकांनी ऐकावं म्हणून आम्ही एक ऑडिओ बुकसुद्धा एक ऑडिओ बुक रूपांतरसुद्धा ह्या पुस्तकाचं केलेलं आहे. त्यामुळे मी एवढंच माफक सांगून माझे 4 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद.